नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मसालेदार असे कारले बनवणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो असे कारले घेतलेत. एकदम हिरवेगार असे कारले आहेत बघा. एकदम बारीक साईजचे आहेत, जेणेकरून आपला मसालाही व्यवस्थित असे त्याच्यामध्ये आपल्याला भरता येईल. आपण भरलेले कारले खाणार आहोत आज मस्तपैकी. जशी आपण भरलेली वांगी बनवतो त्याचप्रमाणे असे आपण भरलेली कारली बनवणार आहोत. हे बघा, आपण हे कारले व्यवस्थित असे धुवून घेतलेत आणि अशा मधून चिरा मारून घेतल्यात सर्व कारल्यांना. त्याच्यामध्ये बिया आपण तसेच ठेवणार आहोत. हे बघा, मला अर्धा किलोमध्ये असे 9 कारले आलेत. हे बघा, आपण पाणी छान असं गरम करून घेतले. त्याच्यामध्ये आपण हे कारले घातलेत, शिजूयात छानपैकी असे. पाणी जरा गरम छान झालं तर आपण हे कारले घातलेत. डेटासहित मी कारले शिजायला घालणार आहेत. आता आपण याच्यामध्ये मीठ घालतोय. आपण जेव्हा कारल्याला चिरा मारल्यात त्याच्यामध्ये पण मीठ तुम्ही घालू शकता, पण मी नाही घातलं. मी याच्यामध्ये वरूनच असं मीठ घालते, जेणेकरून याचा कडूपणा कमी होईल. कारले खूप कडू असतात, पण आपण मसालेदार असे कारले बनवणार आहेत, तर याच्यामध्ये असा बिलकुल असा कडूपणा आपल्याला जाणवणार नाही. खूप छान अशी रेसिपी आहे. आपण याच्यावरती आता झाकण ठेवतोय. गॅस फास्ट ठेवला आहे. हे बघा, आपल्या कारल्याला किती छान अशी उकळी आली आहे आणि आपण बघतोय कारले शिजले की नाही. आपले कारले शिजून तयार झालेत बघा. आपण याला काढून घेतले एका प्लेटमध्ये. याच्यामधले आपण कारल्याच्या ज्या बिया होत्या त्या आपण काढून घेणार आहोत. कारले खूप असे गरम आहेत बघा. तुम्हाला दाखवते. आपण याच्यातल्या बिया सर्व व्यवस्थित असं काढून घेऊया. आपण जेव्हा शिजवतो तेव्हा कारले एकदम आपल्याला हिरवेगार दिसले. आता आपण हा मसाला बघतोय. कांदा, लसूण बघा, कांदा आहे, सुकं खोबरं आहे, शेंगदाणे आहे आणि आपण याच्यामध्ये थोडंसं तीळ पण घातले. हे बघा, अगोदर तुम्हाला मसाला नव्हता दाखवला, आता तुम्हाला मसाला दाखवते. शेंगदाणे, खोबरं, लसूण, तीळ, कोथिंबीर व कांदा. दोन तीन असे कांदे आहेत, बारीक उभे चिरून घेतलेत मी. आणि आपल्याला लागणारे मसाले आहेत. हळद, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हे सगळे मसाले आपण यूज करणार आहे. आपल्याला मसालेदार असे कारले करायचे. आपण तव्यामध्ये कांदा फ्राय करायला घेतला आहे. कांदा छान असा आपला फ्राय होईल गोल्डन कलरपर्यंत. तुम्ही अगोदर बघितलं असाल आपला मसाला कसा फ्राय होतो. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे, तीळ तुम्हाला दाखवलेले सर्व मसाले आपण मस्त असं भाजून घेणार आहोत. कांदा मस्त असं हे झालं. हे बघा, कारले आपले शिजलेत. आपला व्हिडिओ डबल आला आहे. एकीकडे आपला कांदा फ्राय होतोय.
छान असा ब्राऊन कलरचा कांदा फ्राय झाला आपला. लक्षात नाही आलं आणि आपण डबल विटरू झाला आहे. आता त्याच्यावर आपण शेंगदाणे घातले, खोबरं घातले. तुम्ही बघू शकता छान असा मसाला फ्राय होतो आहे. अगोदर मसाला फ्राय करायचा माझा व्हिडिओ त्याच्यामध्ये आला. कारलेसुद्धा झालेले दाखवलेत. हे बघा, पण गॅस बंद केला याच्यामध्ये आणि कारले वरचे बाजूला करून घेतो. इकडे आपला मसालासुद्धा छान फ्राय झाला आहे, होतो आहे बघा. पण भरलेल्या वांग्याला सुद्धा असाच मसाला बनवू शकतो आणि छान अशी गावरान रेसिपी आहे. एवढंच की आपण मिक्सरमध्ये वाटतो, गावाकडे पाट्यावर आपण मसाला वाटून घेतो. हे बघा, आता आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये घालतो आहे आणि जास्त पातळ असा वाटून नाही घ्यायचा. आणि हे मसाले आहेत मगाशी दाखवलेले, ते आपण छान असं मिक्स करून घेतो आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातले, कारण आपण कारले शिजवतानाच मीठ घातलं होतं. हे बघा, आपण वाटण तयार झाले, आपण याच्यामध्ये घालतो आहे मसाल्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतो आहे. कारले पण शिजवून त्याच्यातलं पाणी वगैरे व्यवस्थित असं हाताने दाबून घेतले. कारले मी जास्त शिजवले नाही, तर एकदम नरम होऊन ते मसाला भरता येत नाही आणि पटकन असं तुटून जातं जास्त कारले शिजल्यानंतर. हे बघा, आपला छान असा मसाला तयार झाला आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले छान असे भरून घेतो आहे. आपण तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि आपण हे कारले त्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवूया एक एक करून. हे बघा, किती छान असे आपले कारले दिसतात. मसाला सुद्धा खूप टेस्टी आहे. छान असे आपले कारले फ्राय होतील एक साईडला. आणि थोडासा मसाला राहिलेला आहे, त्याच्यामध्ये मी भरलेली वांगी नंतर बनवणार आहे, त्याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन. त्याचप्रमाणे बघा, आता आपले कारले छान असे फ्राय झालेत एका साईडने. आता आपण याला पलटी करून घेऊया. बघा, कारलेसुद्धा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला छान असा फ्राय करून घेतले. चपातीबरोबर किंवा बाजरीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्ही कारले खाऊ शकता. बघा, किती छान असे आपले कारले फ्राय झालेत. डायबिटीजच्या पेशंटसाठी तर खूप हे कारले फायदेशीर असतात. जे कोणी कारले खात नसेल, अशा पद्धतीने बनवल्यानंतर ते सुद्धा कारले खातील. यातला मसाला जो आपण केला तो एकदम छान, खूप स्वादिष्ट आहे. नक्की करून बघा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, मला सबस्क्राईब करा. भरलेल्या कारल्यांचा व्हिडिओ आहे. बघा, किती छान आपल्या कारले फ्राय झाले. मसाला असा बिलकुलच बाहेर पण नाही आला, आतल्या आतच आपण कारल्यामध्ये मसाला खूप छान असा बसून. बघा, किती छान फ्राय झाले. कारण आपण कारले थोडेसे 90% आपण कारले शिजवले होते, पूर्ण असा गाळ नाही होऊन दिला. बघा, आपण एका प्लेटमध्ये कारले काढून घेतो आहे. छान असे आपल्याला हे कारले झालेत. कारल्याची रेसिपी सगळे हळूहळू मी सगळे कारले एका प्लेटमध्ये काढून घेतले. कारले फ्राय झालेत. बघा, किती छानपैकी. नक्की करून बघा.
व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.